तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण मॅच नंबर 8 म्हणजेच मुंबई वर्सेस हैदराबाद या मॅचसाठी आज आपण दोन्ही टीमांची या व्हिडिओमध्ये प्लेइंग 11 पाहणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, काही गोल्डन प्रेडिक्शन सुद्धा पाहणार आहोत या मॅचसाठी। त्याचबरोबर मित्रांनो, या मॅचच्या डिटेल्स सुद्धा पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला करू सुरुवात। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एजी क्रिकमार। तर मित्रांनो, आपण जर पहिल्यांदा डिटेल्स पाहिलं तर मित्रांनो, यामध्ये आपण जर पहिल्यांदा टाइम पाहिलं तर मित्रांनो, ही मॅच 7:30 वाजता सुरू होणार आहे। हो मित्रांनो, संध्याकाळी 7:30 वाजता ही मॅच सुरू होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर स्टेडियम पाहिलं तर मित्रांनो, हैदराबाद या स्टेडियमवर ही मॅच सुरू होणार आहे। व मित्रांनो, ही मॅच 27 मार्चला सुरू होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आता दोन्ही टीमांची प्लेइंग 11 पाहिले तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा मुंबईची प्लेइंग 11 पाहू। तर मित्रांनो, मुंबईची प्रोबेबल प्लेइंग 11 मध्ये ओपनिंगला रोहित शर्मा त्याचबरोबर ईशान किशन येणार आहेत। मित्रांनो, मागच्या मॅचमध्ये दोघेही खेळले होते। मित्रांनो, रोहित शर्मा जबरदस्त असे परफॉर्मन्स केला होता, पण ईशान किशन 0 ओव्हर आउट झाला होता। त्यानंतर जर आपण 3 नंबर पाहिलं तर नमनदीर नमनदीर ही जबरदस्त असा बॅट्समॅन आहे। मागच्या मॅचमध्ये जबरदस्त असे षटकार व चौके लावले होते, परंतु मित्रांनो तो लवकर आउट झाला होता। परंतु मित्रांनो, अशी आशा आहे की या मॅचमध्ये तो नक्की जबरदस्त अशी कामगिरी करेल। त्यानंतर मित्रांनो, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, हार्दिक पांड्या, कोएजे, मुलानी, चावला, बुमरा, त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मित्रांनो मधवाल, तर मित्रांनो या टीममध्ये मागच्या प्लेइंग 11 मधून एक बदलाव झाला आहे, तो म्हणजेच मित्रांनो लुक बाहेर गेला आहे। त्याचबरोबर लुकच्या जागी मधवाल आत आला आहे, कारण मित्रांनो लुकची इतकी जबरदस्त अशी बॉलिंग नव्हती। त्याचमुळे मित्रांनो, मला असं वाटतं की पुढच्या मॅचमध्ये लुकच्या जागी मधवाल आतमध्ये येईल। त्याचबरोबर मित्रांनो, या मॅचमध्ये जर आपण मुंबई इंडियन्सची इम्पॅक्ट प्लेअर जर पाहिले तर मित्रांनो, त्या इम्पॅक्ट प्लेअरमध्ये मित्रांनो अर्जुन तेंडुलकर त्याचबरोबर मित्रांनो ब्रेविचचे नाव येते। त्यानंतर मित्रांनो, चला आता आपण हैदराबादची प्लेइंग 11 पाहू। तर मित्रांनो, आपण जर हैदराबादची प्लेइंग 11 पाहिलं तर मित्रांनो, हैदराबाद ओपनिंगला मयंक अग्रवाल त्याचबरोबर मित्रांनो अभिषेक शर्मा, मित्रांनो दोघे जबरदस्त असे बॅट्समॅन आहेत। त्याचबरोबर मित्रांनो 3 नंबर राहुल त्रिपाठी, 4 नंबर ॲडम मार्करम, 5 नंबर क्लासन। मित्रांनो, क्लासनने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त असा परफॉर्मन्स दाखवला होता। मित्रांनो, ती मॅच KKR विरुद्ध होती व मित्रांनो ती मॅच जिंकण्याच्या मार्गावर हैदराबाद आलं होतं। परंतु मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मित्रांनो थोडक्याहून ती मॅच हैदराबादने हरली होती। त्यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर अभिषेक शर्मा त्याचबरोबर मित्रांनो शहबाज अहमद ही जबरदस्त असा बॅट्समॅन आहे व जबरदस्त असा फिनिशर आहे। मागच्या मॅचमध्ये त्यांनी क्लासन सोबत मिळून जबरदस्त अशी मॅच फिनिश करत आणली होती, परंतु मित्रांनो तो आउट झाला व मित्रांनो ही मॅच त्यानंतर हरली। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर पाहिलं त्यानंतर जॉन्सन, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार व नटराजन। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आता हैदराबादची इम्पॅक्ट प्लेअर पाहिलेत मित्र, हैदराबादकडून इम्पॅक्ट प्लेअरमध्ये मयंक मार्कनचे नाव असू शकते। तर मित्रांनो, आता आपण मुंबई वर्सेस हैदराबाद या मॅचसाठी काय प्रेडिक्शन करू। तर मित्रांनो, माझी पहिली प्रेडिक्शन ही आहे की ईशान किशन या मॅचमध्ये 30 किंवा 30पेक्षा जास्त रन करेल। त्याचबरोबर मित्रांनो, माझी दुसरी प्रेडिक्शन ही आहे की पियुष चावला 2 किंवा 2पेक्षा जास्त विकेट घेईल। त्याचबरोबर मित्रांनो, नटराजन 2 किंवा 2पेक्षा जास्त विकेट घेईल। त्याचबरोबर मित्रांनो, माझी चौथी प्रेडिक्शन आहे की मयंक अग्रवाल 30 किंवा 30पेक्षा जास्त रन करेल। त्याचबरोबर मित्रांनो, माझी लास्ट आणि 5वी प्रेडिक्शन आहे की मुंबई इंडियन्स ही मॅच जिंकेल। तर मित्रांनो, ह्या होत्या मुंबई वर्सेस हैदराबाद मॅचसाठी काही प्रेडिक्शन। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच। कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक आणि चॅनल करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा आपली बाय बाय।